खऱ्या जीवनाची भूक आणि तहान शमवणारे कोण? आजचे पवित्र शुभवर्तमान. येशू त्यांना म्हणाले, मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी माझ्याकडे येईल त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला कधीही तहान लागणार नाही. पण मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही मला पाहिले आहे, तरीही तुम्ही विश्वास ठेवीत नाही. पित्याने जे मला दिले आहेत ते सर्व माझ्याकडे येतील. जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच दूर करणार नाही, कारण मी स्वर्गातून खाली आलो आहे, माझी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. ज्या माझ्या पित्याने मला पाठवले आहे त्याची ही इच्छा आहे की त्याने मला जे काही दिले आहे त्यापैकी मी काहीही गमावू नये, तर शेवटल्या दिवशी त्या प्रत्येकाला उठवावे. कारण माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहील आणि त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, आणि शेवटल्या दिवशी मी त्याला उठवीन. प्रभूचे वचन. मनन. आजचे शुभवर्तमान येशू ख्रिस्ताच्या दैवी दाव्याची आठवण करून देते. मी जीवनाची भाकर आहे. आपली शारीरिक भूक भाकरीने शमते, पण आत्मिक भूक केवळ येशूच ती कायमची शमवू शकतात. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास आपल्याला कधीही भूक लागणार नाही की तहानही लागणार नाही. ते पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आले आहेत, आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. जेव्हा आपण येशूकडे येतो तेव्हा ते आपल्याला कधीही दूर करत नाहीत. चला, आजपासून आपली प्रत्येक गरज त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूया, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल. प्रार्थना करूया. हे प्रिय येशू, तू जीवनाची भाकर आहेस, म्हणून तुझे आभार. तू आम्हाला सार्वकालिक जीवन देतोस. आम्ही तुझ्याकडे आलो आहोत आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो. आमची आत्मिक भूक आणि तहान तूच भागवतोस. आम्हाला नेहमी तुझ्या इच्छेनुसार चालण्यास आणि शेवटच्या दिवशी तुझ्यासोबत उठण्यासाठी मदत कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशू जीवनाची भाकर आहेत. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.